माझ्याकडे वेळ होता, मी ऑन साईट असताना XP वर मूवी मेकर नावाचं सॉफ्टवेअर अवेलेबल आहे याचा शोध मला लागला. मी त्याशी खेळायला लागलो. मग मला वाटलं काहीतरी करून पाहावं. शेवटी थिएटरवर काम करत असताना किंवा कुठल्या प्रकारची ऍक्टिव्हिटी करत असताना एक कायम असं पहिल्यापासून ते लार्जर दॅन लाईफ पाहायची सवय होती की कुठली गोष्ट छोटी करू नये. जसं आपण पहिल्यापासून की आपण अवॉर्ड्स नाईट करायचो. का करायचो? काय नाही, एक काहीतरी लार्जर दॅन लाईफ जगून पाहावं, काही सेकंद उगाच सेलिब्रिटी सारखं वागून पाहावं. किंवा वागून का पाहायचं, कुठेतरी स्वतःच्या मनात माहिती होतं की माझ्या या जगापुरता मी एक सेलिब्रिटी आहे, तर तसं वागावं, ते कॅरी करावं सेलिब्रिटी असणं. मला असं वाटतं की ती अर्ज जशी मला आहे तशी आपल्या आसपास सगळ्यांनाच होती. त्यामुळं कोणाला तयार करायचा इथं प्रश्नच नव्हता. ऍज अ डिरेक्टर, ऍज अ ऍक्टर, ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण असा मोह नाही झाला तुला कुठे? नाही, मला असं मनापासून वाटतं की कुठल्याही स्टोरीमध्ये किंवा कुठल्याही स्क्रीन प्ले मध्ये तुमची एक जागा असते, ती तुम्हाला दिसली पाहिजे. आजवर मला हा प्रश्न विचारला की ह्या संपूर्ण चित्रपटात किंवा शॉर्ट फिल्म मध्ये कुठला रोल करायला आवडेल, तर खरंच मला ज्यावेळेस मी फिट करायचा प्रयत्न करतो तर मी स्वतःला फिट नाही परफेक्ट कुठं करू शकत. मला असं दिसत नाही की ही जागा माझी आहे. काही लोकांना असं कदाचित सायलीचं कदाचित मला वाटतं सायलीचं म्हणणं होतं कदाचित की बॉस मी करू शकेन. बॉस मी करू शकेन, बट आय वॉज नॉट द बेस्ट मॅच. ज्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर बॉसचं कॅरेक्टर आलं त्यावेळेस मला तिथे महेशच दिसलं. त्याला जे एक पॉलिश्ड आणि थोडासा जास्त तो अंगलाळलेला किंवा ते जे कॅरी करणं आहे बॉस, पण ते मला वाटलं की महेशवर जास्त शोभेल. तर मला असं वाटतं की आज आहे की हा मोहाचा भाग, म्हणजे तिथे मी नव्हतोच तर मोह व्हायची खरंच जागा नव्हती. प्रोजेक्ट मध्ये काय एन्जॉय केलं? खूप साऱ्या. मी सगळेच जण आपल्या जे स्टार कास्ट आहे त्याच्याविषयी बोललेत. ओके, रवीच्या अभिनयाविषयी आपल्याला बरेच कॉम्प्लिमेंट्स मिळाले. महेशचा अभिनय असेल, प्रॉमिनेंटली दिसणारी जी लोक आहेत त्यांच्याविषयी मला खात्री होतीच. मला हे माहितीच होतं की ऍक्टिंग ह्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काही वेगळं करायला लागणार नाहीये. ती आपली ऍसेट आहे, ती एक ताकद होतीच ना, आपल्याला माहिती होती. पण जी लोक छोटी काम करून गेलीत ना या सगळ्या मूवीमध्ये, मला असं वाटतं की ते फार सरप्रायझिंग होतं. म्हणजे आणि ते छान सरप्राईज होती की इंदू इतक्या सहजपणे कारण कॅमेरा समोर काम करणं इतकं सहज नाहीये. इतक्या सहज त्याने हे छोटे कलाकारांनी सुद्धा काम केले आणि ते खूप जेन्युअनली त्यांनी ती कॅरेक्टर प्ले केलीत. म्हणजे अमितचं डोकावून रवीकडे पाहणं, ओके, ज्यावेळेस रवी ती चिठ्ठी चुरगाळतो त्यावेळेस अमित रवीकडे पाहणं आणि मागे इंदूकडे पाहणं, हे खूप छोटे सीन आहेत. हेमंतचा कदाचित छोटासा पीस असेल, पण मला असं वाटतं की एक फार महत्वाचे त्या ठिकाणी त्या लोकांनी चपखल काम केले खूप, आणि ते सगळे सीन्स मला खास सांगावेसे वाटते. तुझं एडिटिंग प्रत्येक जणच अप्रिशिएट करतोय, तर तुला असं वाटतं की तू तुझ्यातला बेस्ट दिलायस एडिटिंग साठी, का अजूनही बरंच काही होऊ शकलं असतं? मला असं वाटतं अजून खूप होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला फुटेजची पण आवश्यकता असेल. अर्थात एडिटरचा जॉब हाच आहे की अवेलेबल असलेल्या फुटेज मधून दिग्दर्शकाच्या डोळ्यासमोर जे चित्र आहे त्या डोळ्यासमोर जो चित्रपट दिसतो, जसा दिसतो त्याच्या जवळात जवळ जाण्याचा प्रयत्न करणं, आणि तिथे जाताना चित्रपटाचा जो स्पीड आहे, त्याचा जो टेम्पो आहे, या दोन्ही गोष्टींची काळजी घेत ते जोडत जाणं. टेक्निकली मला विचारशील आतापर्यंत एडिटिंग जे मी केलंय ते मला सगळ्यात अवघड एडिटिंग आतापर्यंत, अर्थात मी 3च केले, पण हे 3रं होतं, हे जास्त अवघड होतं. हा प्रकार वेगळा आहे, शॉर्ट फिल्म करणं हा प्रकार वेगळा आहे. त्यामुळं चॅलेंजिंग होतं, पण दिस इज नॉट द एंड. आपण ह्याच्यापेक्षा खूप आणखी वेगळं आणि उत्तम करू शकतो, निश्चित करू शकतो. जसं तू म्हणालास की मी करू शकतो, ही फार मोठी भावना यातून तयार झाली असेल. तर ही ताकद आहेच आहे, पण सगळेच जण आपण यापेक्षाही खूप मोठं काम करू शकतो. तू ही फिल्म किती वेळा पाहिली आतापर्यंत? हाऊ मेनी टाइम्स हॅव यू? 25 वेळा निश्चित पाहिजे. 25 वेळा पाहिजे. Every time you watched it, did it
डिक्रीज युअर इंटरेस्ट और इनक्रीज युअर इंटरेस्ट? ती तितकीच इंटरेस्टिंग. बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पहिल्यांदा पाहता तर ती छान वाटते, मग दुसऱ्यांदा पाहता मग वाटतं की नाही यार थोडंसं काहीतरी मिसिंग आहे. ओके, लेट मी पुट इट दिस वे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या 2-3 वेळेस तुमची फिल्म पाहता त्यावेळेस तुम्ही ती फिल्म एन्जॉय करता, ते एंड प्रोडक्ट तुम्ही एन्जॉय करता. त्यावेळेस तुम्ही प्रेक्षक या नात्यानं ती फिल्म पाहता. पण एक 5 वेळा ती फिल्म पाहिल्यानंतर तुमचं जे नातं आहे फिल्म पाहताना, तुमचा रोल जो प्रेक्षकाचा आहे तो समीक्षकाचा होतो. आणि ज्यावेळेस तुम्ही क्रिटिक्स या अँगल मधून तुमची फिल्म पाहायला लागता त्यावेळेस मग कदाचित तुम्हाला असं वाटतं की अच्छा इथे हे करण्यापेक्षा कदाचित या पद्धतीने आपण हे केलं असतं तर कसं वाटलं असतं, किंवा इथे इथे हे म्युझिक ऐकू येत नाहीये, किंवा हे फार लाऊड वाटतंय, किंवा हा शॉट फार लवकर येऊन गेला कळलंच नाही. निश्चित एन्जॉय आपण नेहमी करतो, कारण की मग काही गोष्टी सापडत पण जातात ज्यावेळेस क्रिटिक्स म्हणून पाहताना. पण माझं असं म्हणणं आहे की रोल बदलतो. याच्यानंतर काय आणि कधी? काय ऑफकोर्स यापेक्षा मोठी फिल्म, प्रेझेंटेशननी मोठी, कदाचित वेळेनी मोठी, ऑफकोर्स सो बिगर ड्रीम. कधी, पुन्हा एकदा मी सांगतो की सगळ्यात मोठं जे मला असं वाटतं की काही लर्निंग जे आहे त्याच्यात प्रायोरिटीज मध्ये हे लर्निंग माझं निश्चित असेल की कथानकातच ती गोष्ट त्या मीडियम मधून सांगायची ताकद हवी. काही कथानक जसं की चर्चा करताना मी म्हटलं होतं की संभाजी महाराज गेल्यानंतर होणारा एका घरातला जी स्थित्यंतर आहेत, पण मला असं नंतर विचार केल्यानंतर असं वाटतं की हे एकांकिकेचा विषय आहे, हा काही व्हिज्युअल मीडियमचा विषय नाहीये. तर कथा शोधणं असेल किंवा कथा उमलणं असेल, पण मला असं वाटतं की जोपर्यंत एक उत्तम कथानक हातात येत नाही तोपर्यंत खरंच त्यात आपण हात घालायला नको. वेगळं करायला ऑफकोर्स आवडेल काहीतरी, जसं तू म्हणालास की आपण जे नाही आहोत ते जगून पाहणं कोणालाही आवडतं. तर तसं काही असेल तर आणखी मजा येईल. पण ऑफकोर्स सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की एक उत्तम कथानक हातात तसं मिळालं पाहिजे की जे तुम्हाला फिल्म या माध्यमातून चांगलं मांडता येईल.